नमस्कार मित्रांनो. आज चला चहा घेऊया या आपल्या पॉडकास्टच्या मालिकेतलं पहिलं पुष्प घेऊन आम्ही आपल्या समोर येतोय. मी उमेश घोडके आणि माझ्या बरोबर आहेत माझे परममित्र नरेंद्र बुधकर. अ, आपण मालिकेला सुरुवात करण्यापूर्वी तुला काही दोन शब्द लोकांशी बोलायचे आहेत? हो, पहिलं पुष्प हे तू म्हणालास यावरूनच काहीतरी म्हणावसं वाटतंय, की त्यावेळी घरासमोर अंगण आणि अंगणात झाडं आणि झाडांना फुलं येत होती. येस. माझ्या मते पुण्यातली परिस्थिती आता बऱ्यापैकी बदललेली आहे. हो, हो. तर कदाचित त्या जुन्या दिवसांविषयीच बोलायला आपल्याला हरकत नाही. कारण फुलं वेचण्यासारखा आनंद त्यावेळी जो मिळत होता, तो हल्ली बऱ्याच लोकांना प्रश्नच मिळत नाही असा माझा अंदाज आहे. प्रश्नच नाही. आपण ज्या काळामध्ये पुण्यामध्ये वाढलो, त्या काळामध्ये पुणं हे सुद्धा खूप सुंदर शहर होतं. तेव्हाच्या आपल्या आठवणी खूप सुंदर आहेत, लहानपणच्या आहेत म्हणूनही आहेत. तेव्हाचा तो काळ सुद्धा इतका रम्य, इतका आयडिलिक, ज्याला अगदी म्हणजे स्वर्गीय असा आपल्याही आयुष्यातला काळ होता. आणि मला वाटतं पुणे शहराच्या इतिहासातला मध्ये सुद्धा त्या इतिहासामधला सुद्धा तो फार चांगला काळ होता. तेव्हा पुण्याची गणना एक थंड हवेचं शहर. मला आठवत आहे की पुण्याचा उल्लेख त्यावेळी थंड हवेचं शहर म्हणून केला जायचा. हो. अ, आणि मला आठवतंय, की लहानपणाच्या उन्हाळ्यातल्या बऱ्याचशा रात्री आम्ही अंगणात झोपून काढल्या. म्हणजे हल्ली त्याची कल्पनाच प्रश्नच नाही. करता येत नाही. कारण डासांचा प्रादुर्भाव खूप झालेला आहे. डेंग्यू फीव्हरच्या खूप केसेस पुण्यात मिळतात. आपल्या हो, मेडिकल वर्तुळातल्या लोकांकडून हे सगळं कळतं आपल्याला. हो. तर अंगणामध्ये मच्छरदाणी लावायचो, परंतु तो अंगणामध्ये मोगऱ्याचा वेल होता बरं. आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा असा सुंदर मंद वास सगळीकडे सुटायचा आणि मग रात्री ती नक्षत्र पाहत, तारे पाहत झोपी जायचं. हल्ली तारे देखील दिसत नाहीत, एवढं लाईट पोल्युशन झालंय असं मी ऐकतो. हो. तर बरोबर आहे, की थंड हवेचं ठिकाण खरोखर संध्याकाळी रात्री असायचं. कारण अंगावर चांगली धुलई घ्यावी लागायची. पहाटे 4 वाजता एवढी अगदीच. थंडी पडायची. अगदी. तेव्हा म्हणजे पण मला आठवत नाही असं की गरम हवा पुण्यामध्ये आहे असं अशा काही माझ्या आठवणी नाहीयेत. तेव्हाच्या तरी मुंबईचं मला आठवतंय, की दरवेळी मी मुंबईला गेलो, की दमट हवा मुंबईची, मुंबईचा उकाडा, हे मुंबईच्या बाबतीत असायचं. पुण्याच्या बाबतीमध्ये तशा आठवणी सुद्धा नाहीयेत. अशा आठवणी नाहीयेत आणि 30च्या पुढे गेलं कारण त्या ऑब्झर्वेटरी होती, हो, त्या आपल्या राहुल टॉकीजच्या जवळ अजूनही आहे. तिथे ते हो. तापमानाचे आकडे दिसायचे आणि मग बरोबर. 30च्या वर गेले की उन्हाळा कडक आहे असं एक साधारण म्हणजे यावेळी 32-34 पर्यंत गेलं होतं. अशा हो, प्रकारच्या चर्चा मे महिन्याच्या अगदी ऐन भरात घरी व्हायच्या. पण ते हो. 1-2 आठवडे फार तर टिकायचं. पण करेक्ट. आता 40 हे नॉर्मल झालंय असं दिसतंय. बरोबर, हो, बरोबर. आता कधीही म्हणजे एक मला असं वाटतं, की 1-1.5 महिन्याचा काळ असा डिसेंबर, जानेवारीचा असेल, ज्यावेळी तसं ते सुसह्य वाटतं. पण तेवढंच. त्याशिवाय संपूर्ण वर्षभर तो उकाडा काय, आता प्रदूषण काय, सगळं ते म्हणजे अनेक गोष्टींचा पुण्यामध्ये रहदारीचा तर विचारायलाच नको. तेव्हा मला आठवतंय, की आम्ही जिथे राहायचो विजयानगर कॉलनीमध्ये, तर तेव्हा म्हणजे त्या रस्त्यावर आता तो रस्ता ओलांडणं आता मुश्किल आहे. पण 70 सालच्या वेळी मला आठवतंय, की त्या रस्त्यावर आम्ही क्रिकेट खेळायचो आणि मध्ये कधीतरी एक अ, 1-2 ओव्हरच्या मध्ये कोणतरी एखादा स्कूटरवाला क्वचित जायचा, 4 सायकलवाले जायचे. त्यांच्यासाठी थांबायला लागलं तर लागलं, पण नाहीतर क्रिकेटचा खेळ तुम्ही चालू ठेवू शकायचा. असा इतका तो छान मोकळा रस्ता होता. आमच्या जंगली महाराज रोडवर त्यावेळी तो 80 फीट रोड म्हणून असा प्रसिद्ध होता मोठा रस्ता. हो, पण रात्री 12:00 नंतर तिथं वर्दळ नसायची. बरोबर. म्हणजे कधी-कधी आम्ही मुलं ते असे संगीताचे कार्यक्रम वगैरे रात्री उशिरा करायचो आणि कित्येक वेळा एक आपलं थ्रिल म्हणून रात्री 1 किंवा 2 वाजता हो, जंगली महाराज रोडच्या रस्त्यावर मध्यभागी उभं राहायचं बरं. आणि एक लांबवर ते जंगली महाराज मंदिर आणि मागे ते पार संभाजी बागेपर्यंतचा जो रस्ता, हो, तो पूर्ण निर्मनुष्याने मोकळा असायचा. एखादी स्कूटर जायची न जायची. आता म्हणजे हो. त्याची कल्पना करवत नाही. अशी गोष्ट होती, ही कल्पना कल्पना येत करवत नाही नाही. आणि बऱ्याच लोकांना अजून म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा राहणाऱ्या बऱ्याच मंडळींना जंगली महाराज रस्त्यासारख्या रस्त्यावर एखादी काही प्राचीन तिथे कुठली तरी गोष्ट आहे.
तर ते पाताळेश्वर मंदिर वगैरे लोकांना खूप कमी लोकांना त्याची कल्पना आहे. आणि अ, म्हणजे तिथे काही पुण्यामध्ये असे काही त्यातल्या त्यात जर आता लोकांना विचारलं, तर कदाचित कोणी शनिवार वाड्याचा उल्लेख करेल, कोणी पर्वतीचा उल्लेख करेल, कोणी तळ्यातल्या बागेच्या गणपतीचा उल्लेख करेल, त्या मंदिराचा उल्लेख करेल. पण त्याच्याशिवाय पुण्यामध्ये अशा गोष्टी आहेत, ज्या ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त जुन्या आहेत. पाताळेश्वरचा उल्लेख केलास हा अगदी फार चांगली गोष्ट केली, कारण माझ्या अगदी जवळचा आवडीचा तो हो, विषय आहे. हो. दर महाशिवरात्रीला तर ज्या लोकांना माहिती नाही त्यांना सांगतो, की अ, अगदी जंगली महाराज हमरस्त्याला लागून जंगली महाराज मंदिराशेजारी ही गुंफा आहे, पण ती रस्त्याच्या लोअर लेव्हलला आहे. म्हणजे बरोबर. तिथे फाटकातून आत शिरलात एक लोखंडी फाटकातून आणि त्याच्यावर फार मोठी पाटी वगैरे अशी काही नाहीये. म्हणजे ते जरा माहीत असावं लागतं ते ठिकाण कुठे आहे ते, की हो, पायऱ्या उतरून तुम्ही अ, रस्त्याच्या खालच्या पातळीवर जाता आणि तिथं अखंड दगडातून कोरलेली ती गुहा आहे. तिथं शंकराची पिंड आहे आणि तिथं त्या कातळांमुळं इतका थंडावा आहे, की ती एक गोष्ट पुण्यातली अशी आहे, की बऱ्यापैकी बदललेली नाहीये. हो, म्हणजे त्यासाठी त्या परमेश्वराला थोडं पाताळात जावं लागलं, आपली प्रायव्हसी ठेवण्यासाठी. पण तिथला तो थंडावा, ती चाफ्याची फुलं, अजूनही ती बऱ्यापैकी जुन्या काळची आठवण देणारी आहेत. महाशिवरात्रीला तिथे रात्रभर गाण्याचा कार्यक्रम व्हायचा. म्हणजे शंकराची बरं. भजने कमाल आणि आहे. आम्ही सगळे आजूबाजूचे लोक तिथे जायचो आणि जो रात्रभर जागेल, त्याला पहाटे फुकट कॉफी आणि बिस्किटं मिळायची. बरं. तर हे एक मोठं आकर्षण त्यावेळी लहानपणी होतं, की ती कॉफी आणि बिस्किटं मिळवणं याचा अर्थ तुम्ही रात्रभर जागलात शंकराच्या सेवेमध्ये, असा एक तो अभिमानाचा विषय होता. कमाल आहे. आणि तिथं आकाशात नेहमी सप्तर्षी दिसायचे. कारण आकाश फार क्लिअर असायचं त्या माघ महिन्यातलं. हो, हो, हो. आणि मग तो सप्तर्षींचा जो खालून दुसरा तारा आहे वसिष्ठांचा, त्याच्या खाली एक अत्यंत छोटा ठिपका अरुंधती तारा आहे. तो त्यांची जी पत्नी होती तिचं ते नाव आहे. हो, आणि आम्हाला असं सांगितलं गेलं, की तो अरुंधती तारा जर डोळ्याला दिसत असेल, तर याचा अर्थ तुमची दृष्टी चांगली आहे. हो. त्यामुळे दर शिवरात्रीला आम्ही पहिल्यांदा तो अरुंधती तारा दिसतोय की नाही बघायचो. आणि एकदा तो दिसलं की बरं वाटायचं की आता आपली दृष्टी काही बिघडलेली नाहीये. बरोबर. हल्लीच्या प्रकाश प्रदूषणामुळं ते सप्तर्षी बऱ्यापैकी फिकट झाले असावेत असा माझा अंदाज आहे. आणि हा दृष्टीदोष नाही असंही माझं दुर्दैवानं म्हणणं आहे. मी लहानपणी साधारण म्हणजे 9वी 10वी नंतर पुण्याला टिळक स्मारक मंदिरामध्ये त्याच्या खालच्या बाजूला बेसमेंटमध्ये ज्योतिर्विद्या परिसंस्था नावाची एक संस्था जी लोकमान्य टिळकांनी चालू केलेली होती. तर तिथे मी जायचो, त्याचा मी सभासद होतो. आणि तिथे तेव्हा पुण्यामधले खूप एक अत्यंत थोर गणितज्ञ आणि फिजिक्सचे फार मोठे तज्ञ डॉक्टर मोआ चिपळूणकर हे तिथे यायचे आणि त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळायचं. तर त्यांनी मला अरुंधती ताऱ्याबद्दलची जी एक गोष्ट सांगितली होती बरं. तेव्हा, तर ती मला त्यांनी अशी सांगितली होती, की ज्या लोकांना अरुंधतीचा तारा दिसत नाही, म्हणजे अरुंधती तारा दिसला तर तुमच्या डोळ्याची दृष्टी चांगली असते हे बरोबर आहे. पण अरुंधतीचा तारा जर डोळ्यांना दिसला नाही, तर 6 महिन्यांनी तुमचा मृत्यू आहे, 6 महिन्याच्या आतमध्ये. त्यामुळे त्यानंतर रोज मी कुठेही, कुठूनही घरी येत असलो, तरी एकदा तो अरुंधतीचा तारा दिसतोय का नाही, याची मी खातरजमा करून घेत असे. म्हणजे निदान पुढचे 6 महिने आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आता मध्यंतरी जेव्हा मी आता पुण्याला जेव्हा जातो, तेव्हा तो मला अनेक वर्षांमध्ये दिसलेला नाहीये. त्यामुळे म्हणजे त्याचा काय अर्थ आहे मला माहीत नाही. पण मी तरी असं धरून चाललोय, की प्रदूषणामुळे आहे आणि हा काही माझ्या तब्येतीचा किंवा माझ्या दृष्टीचा काही भाग नसावा. हो, फक्त आता प्रदूषणामुळे जे आरोग्य बिघडतं त्यातून जे वाईट परिणाम होतात, तर अगदी मृत्यू नाही, पण हे वाईट परिणाम त्यातून निश्चित होतात. म्हणजे त्यांचं म्हणणं अगदीच खोटं नव्हतं असं वाटतंय. अगदी, अगदी. मी या टिळक स्मारक मंदिराची दुसरी आठवण, मला वाटतं मी पूर्वी कधीतरी तुझ्यापाशी बोललो असेल, की त्यावेळी एकदा कारण हे संध्याकाळी आम्ही रविवारी वगैरे तिथे आमच्या सभा असायच्या आणि बऱ्याचदा मी तिथे आधीपासून जाऊन बसायचो 5 पासून. तेव्हा एक काजरेकर नावाचे एक तज्ञ ज्यांना ज्योतिर्विद्येमध्ये अतिशय
ते पुढे गेलेले होते आणि त्यांना प्रचंड माहिती होती. आणि कुठल्याही ताऱ्याकडे मी बोट दाखवलं, तरी ते त्या ताऱ्याबद्दल एक 15 मिनिटं, अर्धा तास बोलू शकायचे. कुठलंही नक्षत्र त्यांना माहीत असायचं. म्हणजे त्यांना सगळं आकाशामध्ये, आकाश निरीक्षणामध्ये माहीत नाही, अशी एकही गोष्ट नव्हती. असे हे काजरेकर म्हणून फार हुशार ग्रस्त होते. तर ते काय डॉक्टर मोहा चिपळूणकर काय किंवा तिथे एक सोनी नावाचे 2 भाऊ यायचे. ते दोघंही अतिशय हुशार आणि खूप त्या काळी मला असं वाटतं, की अतिशय चांगली मंडळी तिथे जमा व्हायची. तर मी तसा वयाने लहान होतो, पण मला त्यांच्यामध्ये जाऊन ते संपूर्ण आकाश निरीक्षण वगैरे शिकायला आवडायचं. तर ते संपल्यानंतर टिळक स्मारक मंदिराच्या तुम्ही आतमध्ये असल्यामुळे त्यावेळी तिथे त्या वरच्या नाटकाच्या सभागृहामध्ये जर एखादा कार्यक्रम चाललेला असायचा, तर त्याचं तिकीट वेगळं काढायला लागायचं. त्यामुळे त्या कार्यक्रमाला तुम्ही या खालच्या ज्योतिर्विद्याच्या सभा संपल्या, की बैठका संपल्या, की वर जाऊन त्या कार्यक्रमाला आम्ही बसू शकायचो. ते करून एडिट. तर तिथे जेव्हा आम्ही वर जायचो, तर तिथे त्या नाटकाच्या सभागृहामध्ये सुलोचना चव्हाणांचा लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा लावण्यांचा एक कार्यक्रम त्यावेळी होता आणि मी तिथे एकदा जाऊन बसलो. पुढे काही दिवसांनी माझ्या वडिलांनी मला असं जेवताना प्रश्न एकदम असं काय अभ्यास कसा चाललाय वगैरे असं विचारताना मला अगदी कॅज्युअली ते म्हणाले, "हल्ली तू लावण्यांना जातोस?" असं मी मी म्हटलं, की "नाही बाबा असं काही नाहीये." तर ते म्हणाले, "नाही कारण काही आपल्या जवळच्या नातेवाईकांनी तुला लावण्यांच्या कार्यक्रमात तू होतास असं मला सांगितलंय." तर तेव्हा मला सगळा तो खुलासा झाला, की त्या लोकांनी मला कुठे पकडलं आणि मी कसा त्याच्यात अडकलो. ते त्याचं स्पष्टीकरण वडिलांना द्यायला मला फार कष्ट पडले. अं, सुलोचनाबाईंच्या बऱ्याच कार्यक्रमांना मी गेलेलो आहे. हो. अगदी लहानपणी गेलो नसेन, पण नंतर बऱ्याच वेळा गेलो बरं. आणि द्वयर्थी आणि शृंगारिक अशी निश्चित ती गाणी होती. हो. परंतु त्यात छछोरपणा कुठं नव्हता, चीपनेस कुठं नव्हता. आणि त्या स्वतः मैफल जी सादर करायच्या, हो. संपूर्ण शुभ्र पांढरी म्हणजे ती बैठकीची लावणी होती. तमाशाची लावणी नव्हती ती. बरोबर, बरोबर. आणि बैठकीच्या लावणीला संपूर्ण शुभ्र साडी नेसून त्या अशा भारतीय बैठकीमध्ये शांत बसायच्या आणि अत्यंत म्हणजे त्यांचं त्यांचं जे डिमिनर होतं ते अतिशय सात्विक होतं. मग होय, होय. तोंडातून फळं सांभाळ चोरायला घाल अशी दुअर्थी पण त्यामध्ये देखील एक द्वयर्थी रांगडिक शृंगारिक दर्जा होता तो. त्यात एक असतोच. अभिजात्य नव्हता, छछोरपणा त्यात कुठे नव्हता. नाही, नाही. खरंय, खरं, खरं. खरंय. नाही आणि तेव्हा सुद्धा म्हणजे त्या काळच्या पण आपल्या समोरच्या अ, सिनेमाच्या कलाकृती किंवा या सगळ्यामध्ये एक वेगळा ग्रेस त्याच्यामध्ये तू जो म्हणालास, की त्याच्या मधली जी अभिजात त्याच्यातला जो काही भाग होता, तो आता तसा म्हणजे क्वचितच आढळतो. आणि याचा अर्थ आता चांगल्या कलाकृती तयार होत नाहीत असं नाही, चांगली विनोद निर्मिती होत नाही असं नाही. आपल्याकडे खूप टॅलेंटेड, खूप हुशार माणसं अजूनही आहेत. पण अ, काळ बदलला आहे. अ, हे तर खरं आहे, की एक 40-50 वर्षांमध्ये सगळं जगच बदललंय. तसं पुणंही बदललं. महाराष्ट्राची संस्कृती बदलली. सगळा सगळा समाजही बदललाय आता. आणि मला कधी-कधी हे लक्षात येत नाही, की तेव्हाचे दिवस स्वर्गीय होते, याच्यात अजिबात शंका नाही. आता ती मजा आता तशी अ, आहे असं मला वाटत नाही. कदाचित आपला समज चुकीचा असू शकतो आणि हल्लीच्या तरुण पिढीला, हल्लीच्या लहान मुलांना त्यांच्या त्यांच्या परीने वेगळ्या गोष्टींमध्ये तशीच मजा येत असावी. पण आपल्या लहानपणच्या त्या काही गोष्टी म्हणजे फारच अ, छान होत्या, फारच सुंदर होत्या, असं अजूनही वाटतं. असं आहे प्रत्येक काळातली माणसं म्हणतच असणार, म्हणजे ज्याला नॉस्टॅल्जिया हो, म्हणतात, की बरोबर, आमच्यासारखे दिवस बरोबर. नव्हते. आणि प्रश्नच नाही. काही अर्थानं प्रत्येक पिढी म्हणणार, प्रत्येक पिढीला स्वतःचे दिवस चांगले वाटतात. हे बरोबर. एक अ, सापेक्षता ही जरी खरी मानली, तरी आपण आता दोघेही शास्त्राचे विद्यार्थी आहोत. अ, काही गोष्टी निर्विवादपणे सिद्ध झालेल्या आहेत.
आणि त्यातली एक गोष्ट अशी, की या विषयावर पुढं-मागे कधीतरी आपण बोलू. अ, डिजिटल जग हल्ली फार झालेलं आहे. हो. अ, आणि एक पर्यायी म्हणजे डिजिटल युनिव्हर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून तुमचं अगदी साधं Instagram, WhatsApp या सगळ्यामध्ये एक डिजिटल विश्व निर्माण झालेलं आहे आणि ते असं विश्व आहे, की ज्याच्यातून बाहेर पडायची त्या पिढीला गरज वाटत नाही. कारण सगळं जागच्या जागी मिळतंय आणि तासनतास आपण कोणाशी गप्पा मारू शकतो वगैरे. पण हो. याचा एक दुष्परिणाम असा म्हणजे मी मुद्दा जो मांडतोय, की प्रत्येक पिढीची सुख-दुःख वेगळी आणि त्यांच्यासाठी ती तितकीच अ, जाहीज असतात असं जरी मान्य केलं, तरी मनुष्याचा मनुष्याशी जो संपर्क आहे, तो गेल्या 30-40 वर्षात अत्यंत कमी झालेला आहे. बरोबर आहे. ही गोष्ट निर्विवादपणे खरी आहे आणि माणसांमधला थेट संपर्क, ईमेल नव्हे, टेक्स्ट नव्हे, WhatsApp नव्हे, टेलिफोन देखील नव्हे, पण टेलिफोन जरा तरी बरा, कारण तुम्हाला निदान आवाज यायला का मिळतो. हो. पण माणसांचा प्रत्यक्ष संपर्क हा कमी झालाय, ही निर्विवादपणे सत्य गोष्ट आहे आणि त्याचे मानसिक दुष्परिणाम काय होतात, यावर फार चांगले विचार म्हणजे आपला जो मित्र आहे पथिक, जो कॅलिफोर्नियाला फार मोठं रिसर्चचं काम करतोय. त्यांनी सह्याद्री शाळेमध्ये ती चाकण जवळ आहे, जे कृष्णमूर्तींच्या नावाने चालवलेली जी संस्था आहे, तिथं सोशल मीडिया आणि मेंटल हेल्थ या विषयावर अतिशय चांगलं व्याख्यान दिलं होतं. अच्छा. आणि त्यात तो म्हणाला होता, की नवीन पिढीचे काय विचार आहेत वगैरे यावर मला टीका करायची नाहीये. परंतु अतिरिक्त सोशल मीडियामुळं माणसाच्या इम्युनिटीपासून त्याच्या एक समाजात बिलॉन्ग करण्याची जी एक धारणा असते, म्हणजे सेन्स ऑफ सेल्फ असतो, त्याला हो. कसा धोका पोहोचतोय याबद्दल निर्विवाद अगदी निष्कर्ष निघालेले आहेत आणि यापासून बरं. ब्लड प्रेशर, मानसिक अस्थिरता, चिडचिडेपणा, अ, व्यक्ती विकासाची कुठेतरी हानी होणं, या सर्व गोष्टी यातून निर्माण होतात. या गोष्टी डेफिनेटली म्हणजे अगदी सिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळं हो. आपला काळ चांगला होता का वाईट होता हा मुद्दा वेगळा. परंतु हे जे काही दुष्परिणाम आहेत, जे हल्लीच्या काळात होत आहेत, ते तेवढे आपल्या काळात नव्हते. याबद्दल दुमतच नाही. म्हणजे आपण असं डेफिनेटली म्हणू शकतो. हो. बरोबर आहे. बरोबर आहे आणि त्यावेळी म्हणजे तेव्हा आपल्याला या माध्यमांविषयी काही फारशी माहिती पण नव्हती. आपण लहान असताना टेलिव्हिजन हा तर प्रकार नव्हताच. रेडिओ मात्र होता, जो म्हणजे मला असं वाटतं, की आपल्या आधीची पिढी लहानाची मोठी होताना त्यांना रेडिओबद्दल कदाचित तसं वाटत असेल. आपण लहान असताना रेडिओ मात्र आलेले होते. मला आठवतंय, की तेव्हा सकाळी साधारण 6-7 वाजता घरातला रेडिओ चालू व्हायचा आणि तो दिवसभर घरामध्ये कुठेतरी व्हॉल्यूम त्याचा कमी असेल, पण तो चालू असायचा रात्री 11, 11:30 बेला के फूल नावाचा कार्यक्रम 11 ते रात्री 11:30 11:00 असायचा आणि बेला के फूल संपल्यानंतर 11:30 वाजता मात्र ती झोपायची वेळ झाली खरी असं. 10 वाजता छायागीत, 11 वाजता बेला के फूल, बुधवारची बिनाका गीतमाला हे तेव्हाच्या गोष्टी या म्हणजे हा फार छान आणि फार वेगळं जग असं तेव्हाचं ते होतं. त्याच्यामध्ये अगदी मराठी भाषेमधले सुद्धा कितीतरी कार्यक्रम मला आठवतात. आपण लहान असताना एक बालोद्यान नावाचा कार्यक्रम चाललेला असायचा. त्याच्यानंतर सुगम संगीताची ओळख, क्लासिकल म्युझिकची ओळख. म्हणजे तेव्हाच एक खूप छान तेव्हाच्या आकाशवाणीवर आणि काय मला असं वाटतं खूप हुशार माणसं आकाशवाणीवरही काम करत असावी. आणि त्यांनी जरी ते एक सरकारी डिपार्टमेंट असं होतं. सरकारी त्याच्यामध्ये सगळा कारभार होता. पण त्याच्यामध्ये अतिशय हुशार कलाकार, अतिशय हुशार मंडळी काम करणारी, तिथले ॲडमिनिस्ट्रेटर्स, कोऑर्डिनेटर्स, बातम्या देणारी मंडळी, अतिशय स्वच्छ, सुंदर आणि स्पष्ट आवाजामध्ये रेडिओवरच्या बातम्या, पुढे टेलिव्हिजनवरच्या बातम्या सुद्धा. आता जेव्हा मी पुण्याला किंवा जेव्हा-जेव्हा जातो आणि कुठल्याही चॅनलवरच्या बातम्या आता मी पाहतो किंवा ऐकतो, तर मला त्याच्यामध्ये मराठी भाषा ही इतकी सगळी गढूळ झालेली अशी जाणवते आणि याचा अर्थ कुठली बोली शुद्ध, कुठली बोली अशुद्ध याच्याकडे मला जायचं नाहीये. परंतु माध्यमांची जी ज्याला आपण ऑफिशियल अधिकृत एक भाषा म्हणतो. अधिकृत भाषा ही ठराविक पद्धतीची असावी आणि ती तशा पद्धतीची ज्याला म्हणजे जसं आता BBC वरून येणाऱ्या बातम्या म्हणा किंवा अ, प जसं एखाद्या अ, गोष्टी एखाद्या वृत्तपत्रातलं लिखाण आहे. तर वृत्तपत्रातलं लिखाण हे
वृत्तपत्रीय लिखाणासारखंच वाटायला पाहिजे. रेडिओवरच्या बातम्यांसारख्याच वाटायला पाहिजे. तर तसं मला आता हल्लीचे चॅनल्स, हल्लीची माध्यमं बघताना हे बऱ्याच दिवसात जाणवलेलं नाहीये. आणि मला म्हणजे कुठेतरी काहीतरी ती कमतरता जाणवते. अ, पुन्हा ते म्हणजे जुने दिवस या बाबतीत सुद्धा कसे चांगले होते, असं मला असं वाटतं, की ते पुन्हा-पुन्हा प्रकर्षाने जाणवतं. ते फटीग ऑफ अबंडन्स किंवा असा काहीतरी तो शब्दप्रयोग आहे. तुला तो जास्त चांगला माहिती असेल. पण अतिरिक्त उपलब्ध गोष्टी झाल्या, हो. की त्याचा देखील एक क्षीण माणसाला येतो. हल्लीच्या त्या टेलिव्हिजन चॅनल्स आणि रेडिओ तर हल्ली फारसं कोणी ऐकत नाही. पण सर्व प्रकारचं म्युझिक, रेकॉर्डिंग सगळं काही 24 तास अवेलेबल आहे आणि 80 चॅनल्स का 150 चॅनल्स त्याहून जास्त असतील, ती तुम्हाला अवेलेबल आहेत. 10 ठिकाणी मूव्हीजची चॅनल आहेत, 20 ठिकाणी न्यूजची चॅनल आहेत. अ, असं कोणी म्हणेल, की जास्त चॉईस असलेले त्यात वाईट काय? पण कधी-कधी अतिरिक्ततेमुळे एक फटीग, सेन्सरी ओव्हरलोड होतो, जो जीवशास्त्राला देखील मान्य आहे. तशी स्थिती कुठेतरी लोकांची झालेली आहे. हा दोष माध्यमांचा आहे की नाही मला माहिती नाही. पण हातात तो रिमोट घेतला, की अर्धा पाऊण तास नुसतं या चॅनलवरून त्या चॅनलवर लोक उड्या मारत राहतात. कारण एकदा तो हातात घेतला की सोडवत नाही. म्हणजे पुढच्या याच्यावर हां. काहीतरी चांगलं असेल आणि 2 मिनिटं तिथं बघितलं की मग पलीकडे अजून काहीतरी चांगलं असेल. याच्यातून मी देखील गेलेलो आहे. म्हणजे 80 चॅनल नुसती एकदा त्या 100 चॅनलमधून जायलाच 10 मिनिटं लागतात. असं 2-4दा गेलं की अर्धा तास तुमचा तसाच वाया जातो आणि त्यात घडत काही नाहीये. म्हणजे पुन्हा ज्याच्या त्याच्या नियंत्रणाचा देखील यात थोडा मुद्दा आहे. तर एक तर ते आहे. नंतर जाहिरातबाजी सुद्धा प्रचंड वाढली आहे. म्हणजे आता टेलिव्हिजन चॅनलच्याच बाबतीत बोलायचं झालं तर कुठलाही मी आता मराठी टेलिव्हिजनचं बोलतोय, पण हिंदी काय कुठल्याही भारतामध्ये टेलिव्हिजन माध्यमाच्या बाबतीमध्ये बोलताना टेलिव्हिजनवर नक्की काय चालू आहे, हे मला तर बऱ्याचदा कळत नाही. कारण टेलिव्हिजनच्या पडद्यावर मध्ये साधारण एक काहीतरी महत्त्वाची बातमी किंवा काहीतरी कार्यक्रम आहे. वरच्या बाजूनी काहीतरी एक शेवरॉन काहीतरी जाहिरात चालली आहे. खालच्या बाजूनी 2-4 जाहिराती चालल्या आहेत. बऱ्याचदा एखादी बातमी इकडनं-तिकडे महत्त्वाची सरकते आहे. ह्याच्यातलं नक्की आपल्याला काय बघणं आवश्यक आहे, हे तर मला कधी कळतच नाही. त्याच्यामध्ये बऱ्याचदा मराठी बातम्या चालू असताना प्रत्येक बातमीनंतर एक जाहिरात असं अनेक चॅनल्सवर असतं. त्यामुळे बऱ्याचदा मध्यंतरी तर काही म्हणजे फार मोठी माणसं गेलेली असल्याची बातमी देताना सुद्धा मध्ये-मध्ये त्या जाहिराती देण्याचं काही ते चॅनल्स थांबवत नाही. त्यामुळे म्हणजे एखादी व्यक्ती गेली आहे, यानंतर आता तुम्ही अमुक पेढे खा आणि अमुक दुकानातलं काहीतरी चिवडा खा. हे म्हणजे याला काय याच्यामध्ये मला तर त्याच्यातलं लॉजिक त्याच्यातलं काही कधी कळलं नाही. आणि मला असं वाटतं, की याच्यामध्ये एक खूपच सगळ्याचं कमर्शियलायझेशन, जाहिरातबाजी, टी-आर-पी ज्याला म्हणतात, की हे काही बाकी ठिकाणी नव्हतं किंवा नाही असं नाहीये, सगळीकडेच आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा टी-आर-पीचा प्रकार आहे. तर मी साधारण 2000-2001 साली या टी-आर-पी इथे करणारी जी कंपनी आहे अमेरिकेमध्ये निल्सन मीडिया म्हणून त्याला म्हणतात. तर त्या निल्सन मीडियाला एक अ, स्पर्धा करणारी एक कंपनी, स्टार्टअप कंपनी होती. त्याच्यामध्ये मी जवळ-जवळ 6 महिने काम केलं होतं. तर मला टी-आर-पी प्रकार इकडचा सुद्धा चांगलाच त्याला म्हणजे मला त्याची कल्पना आहे. पण आपल्याकडे त्या प्रकाराने एक वेगळंच स्वरूप त्याला एक मिळालेलं आहे. आणि जे पाहणाऱ्यांसाठी काही त्याचा काही फायदा आहे असं मला वाटत नाही. म्हणजे पाहणाऱ्यांच्या दृष्टीने त्या टी-आर-पी किंवा या सगळ्या लॉजिकचा, अल्गोरिथमचा पाहणाऱ्यांना काही उपयोग होतो असं काही दिसत नाहीये. त्याच्यातून संपूर्ण त्या माध्यमाची क्वालिटी कुठे वाढताना काही दिसत नाही. अ, म्हणूनच म्हणजे पूर्वी रेडिओवर कधी असे आपल्याला प्रश्न पडलेले मला तरी आठवत नाही. जे काही कार्यक्रम असायचे, ते सगळे उत्तम कार्यक्रम असायचे, उत्तम क्वालिटीचे कार्यक्रम असायचे. तेव्हा सुद्धा एकांकिका असायच्या, त्याच्या मालिका असायच्या. रेडिओवर जेव्हा पुण्याच्या रेडिओवर अतिशय पहिल्यांदा मालिका सुरू झाल्या. त्याच्यामध्ये एक मी अरविंद सहस्त्रबुद्धे बोलतोय अशी एक मालिका मला आठवते, ज्या म्हणजे आपल्याकडे श्वेतांबरा वगैरे टेलिव्हिजनवर चालू होण्याच्या खूप आधी रेडिओवर अशा प्रकारच्या मालिका आपल्याकडे आपल्याकडे लोकांनी चालू केल्या होत्या आणि त्या
खूप म्हणजे लोकांना आवडल्या होत्या. दिवसेंदिवस त्या चालायच्या. त्याच्यामध्ये खूप चांगल्या लेखकांकडनं त्या लिहून घेतलेल्या असायच्या. याच्यामध्ये पुन्हा तेच म्हणजे त्याचा दर्जा जो होता, तर त्या तऱ्हेचा दर्जा तेव्हाच्या अनेक गोष्टींचा दर्जा हल्लीच्या गोष्टींमध्ये तेवढा जाणवत नाही. साधं आपण सिनेमाची गाणी जरी आता बघायला गेलो, तर कुठेही अजूनही नवीन गायक जे गाणी गाताना दिसतात, तर ते जुन्या गायकांची 50, 60, 70च्या दशकातली गाणी गात-गातच ते वर येतात. हल्लीची गाणी फार काही प्रसिद्ध झाली आहेत किंवा पूर्वीपेक्षा हल्लीची गाणी जास्त चांगली असं मला काही दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टींना तो मला असं वाटतं नवीन पिढीला जास्त काही चांगलं काही चालू आहे असं दिसत नाहीये. तेव्हाची गाणी 40, 50, 60, 70च्या दशकातली गाणी ही निर्विवाद श्रेष्ठ गाणी आपल्याकडे किंवा हिंदीमध्ये, मराठीमध्ये तरी आहेत आणि अजूनही आपल्याला तीच ऐकायला मजा येते. अ, अगदी पूर्णपणे मान्य आहे. आणि जुन्या त्या रेडिओची पुन्हा मजा म्हणजे आपण आता बालपणाच्या दिवसांविषयी बोलतोय म्हणून, हो, जे तू म्हणला तसं ते सकाळी 6:00ला ती भक्तिगीतं लागायची. त्यात मग घरातल्या वडिलांची किंवा मोठ्या भावाची कामाला जायची घाई. मग ते बरोबर. गेले की थोडं जरा शांतता व्हायची. मग शनिवार असेल तर सकाळच्या शाळेची गडबड. नाहीतर मग 10, 10:30 वाजता आपल्या शाळेत जायचं. अ, बरोबर. अधूनमधून क्रिकेटची कॉमेंट्री लागायची. त्यात एक उत्सुकता असायची कारण समोर काही दिसायचं नाही. त्यामुळे प्रत्येक हो, बॉलला काय होतं याचं ते एक मनात चित्र निर्माण केलं जायचं. पुन्हा संध्याकाळी परत आल्यावर एखादा आमच्याकडे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आणि असं करता मग भक्तिगीतं, आपली आवड, बिनाका आणि मग रात्री ते बेला के फूल त्या मोगऱ्याच्या वासामध्ये शांत रात्री एखादं मुकेशचं वगैरे किशोर कुमारचं गाणं लागायचं. अशा बरोबर. सगळ्यामध्ये एक काय म्हणतात, एक स्निग्ध असा स्नेहपणा होता, एक थंडावा होता आणि आम्ही तर कित्येक वेळा त्यावेळी असं अ, वर पलीकडच्या इतर राष्ट्रांमधली रेडिओची वेव्हलेंग्थ 1000 एफ-एम वगैरे कधी-कधी लागायची आणि हो, त्यावर मग मेहदी हसन किंवा साबरी ब्रदर्स यांची एखादी गझल किंवा कव्वाली ऐकायला मिळायची आणि ती महिन्यातून एकदा लागली, की अरे वाह! काय मजा आली. कारण ते असं 24 तास उपलब्ध असलेलं म्युझिक त्यावेळी नव्हतं हल्ली इंटरनेटमुळे जे नव्हतं. झालेलं आहे ते. तर त्यात एक वेगळी मजा होती आणि गंमत म्हणजे 1971 साली आपण ती जी क्रिकेट मालिका जिंकली ओव्हलवर भारताने ते चंद्रशेखरने बऱ्याच विकेट घेतल्या आणि सोळकरनी कॅचेस अजित घेतली. वाडेकरच्या हां, वाडेकर. तर त्यावेळी आपण कॅप्टन्सी. खूप लहान होतो आणि ती कॉमेंट्री मोठे लोक ऐकत होते आणि मला तितकंसं इंग्रजी कळत नव्हतं. ती कॉमेंट्री इंग्रजीमधून होती बरोबर. आणि त्यात मी दर 2-4 मिनिटांनी विचारायचो म्हणजे असा मोठा आवाज झाला रेडिओवर, की "आता काय झालं? आता काय झालं?" आणि मग कोणीतरी सांगितलं, की विश्वनाथ आउट आणि तो शेवटचा चांगला बॅट्समन होता. शेवटी अबिद अलीने ती विजयी फोर मारली मला आठवतंय. बाय द वे अबिद अली कॅलिफोर्नियामध्ये राहायचे. ते काही महिन्यांपूर्वी गेले. हो. हां. तर अबिद अलीने ती फोर मारली. पण जेव्हा विश्वनाथ आउट झाला, तेव्हा पुन्हा एक शंकेची पाल मनात चुकचुकली. तर मी कुणाला तरी विचारलं, की "नक्की आत्ता काय झालं?" तर ते म्हटले, "अरे विश्वनाथ आउट झाला." आणि त्याला कुणी आउट केलं मला आठवत नाहीये. तो जो कोण त्यांचा तो बॉलर असेल तो. तर आणि इलिंगवर्थने का कोणीतरी कॅच घेतला असं झालं. तो त्यांचा कॅप्टन होता. तर आमचा एक मोठा माणूस त्या वाड्यातला, त्याला खूप तो अस्वस्थ झाला आणि तो म्हणाला, "विश्वनाथ म्हणाला असेल, च्या आयला इलिंगवर्थच्या." तर आता हे सगळं कळायचं माझं वय नव्हतं. तर मला असं वाटलं, की मैदानावर असं घडलं, की तो असं चायला एकतर विश्वनाथ चायला म्हणत नाही, कारण तो कन्नडी मुलखातला आहे. त्यांचे काहीतरी वेगळे शब्द असतील. पण हे नक्की यातलं खरं काय आणि खोटं काय हे न कळता ओव्हरऑल विश्वनाथ आउट झालाय आणि मग काही वेळाने भारत जिंकल्यावर मग लोकांनी घरात चहा वगैरे केला. ही जी रेडिओची गंमत होती, ती एक मला लहानपणची चांगली आठवण होती. आहे, आहे. खरंय, खरंय, खरंय. तेव्हा अ, मला क्रिकेटची कॉमेंट्री तेवढी मी कधी ऐकत नसे. पण शनिवारचे कार्यक्रम हे मला जे आता लोक सी मालिका वगैरे जशी ऐकतात किंवा पाहतात टेलिव्हिजनवर, तेव्हा इन्स्पेक्टर ईगल नावाची एक अर्धा तास मालिका असायची रेडिओवर आणि दर शनिवारी हा इन्स्पेक्टर ईगल हा कुठलातरी काहीतरी एखाद्या गुन्ह्याचा शोध लावत असे. तर त्याच्यामध्ये त्याचा कोणतरी हवालदार असायचा. अ, हवालदार नाईक किंवा काहीतरी नंतर इन्स्पेक्टर ईगल हे फार फार सगळं एक वेगळं इंटरेस्टिंग जग हे शनिवारी तुम्हाला तुमच्या पुढे यायचं आणि शनिवारची गंमत अशी असायची, की शनिवारची दुपार ही
अशी खूप छान वाटायची कारण दुसऱ्या दिवशी रविवार असायचा आणि अजून शनिवारचा दिवस संपूर्ण संध्याकाळ आहे. उद्याचा अख्खा रविवार सुट्टीचा आहे. तर ती रविवारची सुट्टी इतकी मोठी आणि छान वाटायची. हल्ली आता गेली कित्येक वर्ष अशी झाली, की वीकेंड फार छोटे वाटतात आणि तो वीकेंड इतका पटकन जातो. तर तेव्हा मला आठवतंय, की त्या शनिवार आणि रविवारमध्ये आपण काय-काय आयुष्य त्याच्यात साठवत असू. अगदी खरं फारच, आहे. फारच मजेचे दिवस, फारच शनिवार मजेचे. दुपार हा तर फार आनंदाचा विषय होता. कारण आता पूर्ण हो, दिवस आणि उद्याचा दिवस पूर्ण मोकळा आहे. करेक्ट, करेक्ट. हा प्रश्नच नाही. आणि त्या म्हणजे बिनाकामध्ये जेव्हा हां, नाही, बिनाका गीत मला मध्ये-मध्ये सरताज वगैरे व्हायचे. हल्लीच्या लोकांना माहिती नाहीये. हां, पण हां, एखादं विशिष्ट गाणं लोकांच्या आग्रहानुसार ते अमुक वेळा बिनाकावर वाजवलं गेलं, की त्यात सगळ्यात जास्त वेळा जी रेकॉर्ड वाजेल, त्याला मी ते सरताज नावाचं ते पहिलं पारितोषिक मिळायचं. आणि मला हां. आठवतंय एका वर्षी किशोर कुमारचं मेरा जीवन कोरा कागज आणि प्रेम पर्वत मधलं लता मंगेशकरचं ये दिल और उनकी निगाहों के साये ही करेक्ट. 2 गाणी अगदी क्लोज होती. हो. आणि त्यात ते किशोर कुमारचं गाणं त्याला सरताज मिळाला. आणि प्रेम त्यावेळी मग पर्वत त्या गाण्याची हां, दोन्ही गाण्यांच्या बाजूनी अगदी अहमहमकीने बोलणारी लोकं आमच्या वाड्यात होती, की हेच गाणं का जिंकलं पाहिजे, तेच गाणं का जिंकलं पाहिजे वगैरे, वगैरे. हं. कमाल आहे, कमाल आहे. ते प्रेम पर्वतची आताची म्हणजे आता बऱ्याच लोकांना ही गोष्ट अजिबात माहिती नाहीये, की आता जर तुम्ही YouTubeवर गेलात आणि प्रेम पर्वत सिनेमाचं "ये दिल और उनकी" हे गाणं जर तुम्ही YouTubeवर ऐकायला बघितलं, पाहायला बघितलं, तर मी जेव्हा मध्यंतरी हे गाणं YouTubeवर बघितलं, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं, कारण त्या गाण्यामध्ये YouTubeवर गाणं हेच आहे, पण दिलीप कुमार आणि वैजयंती माला आहे. बरं. प्रेम पर्वत सिनेमामध्ये दिलीप कुमारही नव्हता आणि वैजयंती मालाही नव्हती. हो. तर मग हे कसं काय झालं? याचं कारण प्रेम पर्वत सिनेमाची जी काही फिल्म किंवा त्याची प्रत आहे, ती घाण झालेली आहे. त्यामुळे YouTubeवर आता जेव्हा आपण हे गाणं बघतो, तर ते ज्यांनी कोणी ते गाणं टाकलंय त्यांनी ऑडिओ त्या गाण्याचा आणि व्हिडिओ मधोमधीचा टाकलाय. तर YouTubeवर हे गाणं बघताना तुम्हाला जो व्हिडिओ दिसतो, तो प्रेम पर्वत सिनेमाचा नाहीच आहे. तो मधोमधीच कारण प्रेम पर्वतमध्ये वेगळीच नाही. त्याच्यामध्ये प्रिया राजवंश आहे. बरं. त्याच्यामध्ये वैजयंती अशा बऱ्याच पूर्वीच्या गोष्टी आहेत. आहे ज्या क्रिकेट विथ विजय लोकांना मर्चंट. दुसरीकडे कुठेही माहिती त्याची मिळणार नाही. फक्त त्यासाठी त्यांना या पॉडकास्टवर यावं लागेल. हे खरं क्रिकेट विथ विजय मर्चंट हा एक आमचा आवडीचा कार्यक्रम होता. हो, बरोबर. आणि ते हॉकीच्या मॅचेस, हॉकीची कॉमेंट्री भारत आणि पाकिस्तान जनरली त्यावेळी फायनल व्हायची. कारण हे 2 हो, सर्वश्रेष्ठ देश होते. आणि एका वर्ल्ड कपला भारत हारला पाकिस्तानकडून. तर तो जसदेव सिंग कॉमेंट्री करायचा आणि त्याच्या कॉमेंट्री म्हणजे असं एक साहित्याचा वस्तुपाठ होता. म्हणजे त्या कॉमेंट्रीमध्ये तो साहित्य इतका आणायचा, की नुसती हो. कॉमेंट्री नसून त्याच्या मागच्या भावना वगैरे सगळ्या त्यात. तर ती मॅच भारत थोडक्यात हारला आणि 1-2 चान्सेस होते, पण ते आपण घालवले. तर जसदेव सिंगची शेवटची कॉमेंट्री होती, "आज का सामना ये चूके हुए मौकों की एक दास्तान है." अरे हे वाक्य म्हणजे दिलीप कुमार का राजेश खन्नाच्या एखाद्या याच्यात म्हटलं क्या बात आहे, हॉकीचा कॉमेंटेटर एवढा पॅशनेटली बोलतोय. म्हणजे ती मॅच हां, पेक्षा मला हे वाक्य अजून लक्षात आहे. चुके हुए मौकों की दास्तान म्हणलं क्या बात है. आहे. ही रेडिओची प्रश्नच नाही, गंमत होती. प्रश्नच नाही. क्रिकेटच्या कॉमेंट्रीला सुद्धा सुशील दोशी हे हो, क्रिकेटची हिंदीची कॉमेंट्री त्यांची असायची हो. आणि जसे जसदेव सिंग हॉकीची कॉमेंट्री सांगायचे हिंदीची. तर ते सुशील दोशी सुद्धा आणि ही मंडळी सगळी इतकी पोचलेली मंडळी होती, की ते ती कॉमेंट्री कारण त्या कॉमेंट्रीमध्ये त्यांना तासनतास बोलायला लागायचं आणि तासनतास तुम्ही बोलताना क्रिकेटसारख्या हॉकीची कॉमेंट्री हा एक वेगळा भाग आहे. कारण हॉकीला ती जी काही 60, 70, 80 मिनिटं असायची, त्या 80 मिनिटामध्ये ते सगळं संपायचं. होय. क्रिकेट तुम्हाला 5 दिवस सातत्याने पुन्हा-पुन्हा बोलायला लागतं आणि त्यानंतर एकदा तो बॉल टाकला आणि बॅट्समननी बॉल मारल्यानंतर मधल्या काळामध्ये ते सगळं फिलर आहे. ते 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 तुम्हाला काहीतरी कारण रेडिओवर ऐकताना हे तुम्ही ऐकत असता. त्यामुळे जर तो कॉमेंट्री करणारा गप्प बसला,
तर लोकांना कळणार नाही की काय चाललंय. त्यामुळे सतत बोलायला लागायचं. टेलिव्हिजन जेव्हा सुरू झालं आणि टेलिव्हिजन कॉमेंट्री जेव्हा सुरू झाली क्रिकेटची, त्यावेळी कॉमेंटेटर्स तेवढं बोलत नव्हते. रेडिओवर मात्र त्यांना सातत्याने बोलायला लागायचं. त्यावेळी सुशील जोशी वगैरे मंडळी बोलायची आणि ते कॉमेंट्री क्रिकेट बरोबरच मग हवा कशी आहे, आकाशात काय चाललंय, ढग हे सगळं लोकांची गर्दी कशी आहे, हे सगळं ऐकायला मिळायचं. आकाश में काले बादल और ये करसन घावरी मुले. म्हणजे असं वाटायचं की काय संबंध आहे आकाशात काले बादल आणि करसन घावरी आता वळलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्याचं ते प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र ते उभं करत असत. फार ती वेगळी म्हणजे टेलिव्हिजन नंतर ती गंमत सगळी गेली. ती मॅच तुम्ही बघू शकत होता. पण ती कॉमेंट्रीची मजा टेलिव्हिजनमध्ये कधीच आली. हे खरं आहे. आणि तेव्हा म्हणजे मला आठवतंय की त्यावेळी आपण भारताचे जे ते काही पहिले विजय आहेत क्रिकेटचे, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि त्यावेळी ती कॉमेंट्री भलत्याच वेळी लागायची. हो. आणि मला असं आठवतंय तेव्हा की शाळेचे दिवस असायचे आणि शाळा तर असायची त्यामुळे शाळेच्या दिवसांमध्ये ती कॉमेंट्री ऐकायला तशी परवानगी नसायची. पण 1-2दा मी दुसऱ्या खोलीतून ती रेडिओची कॉमेंट्री जेव्हा लागलेली मला जाणवलं, तेव्हा हळूच दार उघडलं आणि मला माझे बाबा जे म्हणजे ही वॉज अ वर्कहॉलिक. ते दिवस-दिवस त्यांचं काम आणि हे चालू असायचं. आणि मला म्हणजे त्यांच्याकडे बघून हा माणूस रात्री कधी क्रिकेटची कॉमेंट्री ऐकण्यामध्ये वेळ घालवेल, असं कधी वाटलं नाही. पण एकदा मला आठवतंय, की वेस्ट इंडिज किंवा कुठली तरी असेल ती कॉमेंट्री ते ऐकत होते आणि ते एक वेगळं बॉन्डिंग कारण मी पण तिथे जाऊन बसलो. दुसऱ्या दिवशी शाळा होती. पण बाबा पण मला रागवले नाहीत आणि मलाही हे लक्षात आलं, की आपले वडील तसे नॉर्मल आहेत. म्हणजे त्यांच्या सगळ्या त्या एका रागीट डिमीनरच्या मागे एक क्रिकेट वेडा माणूस आहे आणि तो रात्री वेस्ट इंडिजची कॉमेंट्री ऐकू शकतो आणि ती आपण जर ऐकली आणि दुसऱ्या दिवशी कदाचित शाळा बुडवली, तर या माणसाला ते चालू शकेल. फार फार मजेचे दिवस. प्रश्नच नाही. मला वाटतं 30-40 मिनिट जवळ झालेली आहेत. हो. तर बालपणाच्या या गमतींवर मला वाटतं अजून आपण बोलणं चालू ठेवू, कारण इतक्या गोष्टी चालू सांगण्यासारख्या ठेवूया. आहेत. होय, आणि ह्यामधून मुख्य म्हणजे त्यावेळचं जे शांत, निरागस असं मोकळं वातावरण होतं. होय. तर माझ्या अनुभवामध्ये अशा गोष्टी जेव्हा-जेव्हा लोकांशी मी शेअर केल्या, तेव्हा अगदी हल्लीच्या आता नवीन पिढीला ते ऐकण्यात फार मोठा रस होता, की अरे असं होतं का? म्हणजे त्यांना या अद्भुत आणि सुरस चमत्कारिक कथा वाटाव्यात, अशा या प्रकारच्या आठवणी आहेत. तर हे आपण लोकांपुढे मांडाव्यात अजून मला असं वाटतं. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि मालिकेचं नाव लक्षात ठेवा. चला चहा घेऊया.